देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा। अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर। वातावरणात मोठा बदल। पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%वर। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट। वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी। इंदापुरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी। गाडीच्या नुकसान भरपाईवरून वाद। एका युवकाला किरकोळ दुखापत। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर कोणताही दिवसकालीन ब्लॉक नाही। गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर। 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार। महाराष्ट्राला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपलं। रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। जळगाव, बुलडाणा, परभणीसह धुळ्यात नुकसानामुळे शेतकरी हवालदिल। आंबा, ज्वारी, गहू, फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त।